पद्धतीने आढावा घेऊयात। दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। वरळी डोममध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये हा निर्णय झालेला असून प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतची घोषणा केली। यावेळी अजितदादांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी भरून निघणं शक्य नसल्याचं सांगत सुनेत्रा पवार या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते आदरणीय दादांच्या जाण्याने झालेल्या अपार दुःखातून आपण सर्वजण अजूनही सावरलेलो नाही आहोत। त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणि पक्षामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। ही पोकळी भरून येणं शक्यच नाही याची आपल्या सर्वांना जाणीव आहे। आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मला माहिती एकच नाव आहे, अजित दादा। दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आणि सर्व मिळून पूर्ण करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या अचानक जाण्यानं सगळी स्वप्न अर्ध्यावरून त्यांना सोडून जावं लागली, परंतु उनके सपने अधूरे नहीं रहेंगे। हम सब मिलकर और भी ऊंचाई तक हम सब लेके जाएंगे। आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत हे अजूनही मन मानायला तयार नाही। हा घात प्रचंड आहे। आणि दरम्यान प्रफुल्ल पटेलांनी राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे। आगे आने वाली राज्यसभा की जो चुनाव जो घोषित हो चुके हैं और जिसका 5 तारीख तक का नॉमिनेशन भरने का है, उस जगह के लिए पार्टी ने फैसला किया है कि श्री पार्थ अजीत दादा पवार ये हमारे पार्टी के उम्मीदवार रहेंगे। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांसह रोहित पवारांवरती निशाणा साधलाय। ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याच्या आम्हाला उपदेश देत होते। ते तुम्ही बघितलं, ऐकलंय काय काय चाललंय, ते सगळं तुम्हाला राजकारण माहित आहे। ज्यांच्या मनामध्ये पोटात काय आणि तोंडात काय वेगळा, असे लोक खूप सारे आता इकडे तिकडे फिरून राहिले, हे तुम्हा लोकांना आता स्पष्ट झालं असेल। आणि या पद्धतीनं आम्ही म्हणजे वहिनी साहेबांना सुद्धा अनेक प्रकारे वेगवेगळ्या रीतीनं काही लोकांनी इनडायरेक्टली डायरेक्टली नाही बोलता येत, मग असंही इशारे करण्याचे प्रयत्न केले। राज्यसभेच्या जागेसंदर्भामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक पार पडली। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही राज्यसभेच्या जागेसाठी आग्रह धरला। राज्यातल्या राजकारणापेक्षा देशातील राजकारणाचा विचार करता राज्यसभेची जागा ही काँग्रेसला महत्त्वाची आहे आणि त्यामुळे काँग्रेस राज्यसभेच्या जागेसाठी पूर्णपणे आग्रही असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं। तर शरद पवार यांची उमेदवारी संदर्भातली इच्छा जाणून घेऊन शरद पवारांची राष्ट्रवादी पुढची भूमिका ठरवेल। दरम्यान या बैठकीला जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, विश्वजित कदम हे उपस्थित होते। आमची पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे आमचा, त्यामुळे आमचा आग्रह त्या ठिकाणी त्यांच्याकडे विनंतीवजा आग्रह राहिलेला आहे की आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे आणि त्यासाठी आमचा आग्रह त्यांच्याकडे राहिलेला आहे। यावर या चर्चेनंतर
पुन्हा वरिष्ठांशी ते सुद्धा चर्चा करणार आहेत. राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये मोठं विधान केलंय. आमच्या सरकारनं 1ली ते 12वी पर्यंत सक्ती असा निर्णय कुठेही घेतला नाही. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या अहवालाचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलंय. त्याबरोबरच इंग्रजी हिंदी दुसरी भाषा म्हणून 1ली पासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळानं स्वीकारली होती असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, या राज्यामध्ये सक्तीची, आमच्या राज्यात तुम्ही काही निर्णय घ्या, आमच्या राज्यामध्ये सक्तीची फक्त मराठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सरकारसोबत राज ठाकरेही जाऊन बसले. त्यावरती विधानसभेमध्ये आश्चर्य व्यक्त केलं. त्याबरोबरच ठाकरे बंधू आपल्यामुळे एकत्र आल्याचा आनंद असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र भाषा सक्तीबाबत बोलताना आपल्या राज्यामध्ये फक्त मराठीच सक्तीची असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मला सांगायचं एवढंच आहे की बरं, पुन्हा त्याच्यावर आमचे राजसाहेब त्यांच्यासोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे. मला याचा आनंद आहे. या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे 2 भाऊ एकत्रित आले. याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे, मी त्याच्याबद्दल आनंदी आहे. पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोकायचं आम्हाला. राज्यभरात मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत असल्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये प्रतिक्रिया दिली. आपण स्वतःची मुलं इंग्रजी शाळेमध्ये घालतो आणि इथं मराठी शाळांबद्दल भावना व्यक्त करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसंच 2000 किंवा 65,000 शाळा बंद झाल्याचे दावे चुकीचे असल्याचं सांगत राज्यामध्ये आज देखील 84% शाळा मराठी माध्यमाच्या असून 70% विद्यार्थी तिथं शिक्षण घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे आपण सगळे चर्चा करतो मराठी शाळा बंद पडतायत. हा प्रश्न आहे ना, याच्या पाठीमागे नुसतं आपली भावना असून फायदा नाहीये. पण हे आकडे इतक्या कॉन्फिडेंटली येतात कुठून मला समजत नाही. 2000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या. पण एकूण आपण जर बघितलं तर आजही आमच्याकडे 84% शाळा ज्या आहेत त्या मराठी माध्यमाच्या आहेत आणि या शाळांमध्ये एकूण 70% विद्यार्थी हे आमचे शिकतायत. विधान परिषदेमध्ये काल टिपू सुलतानच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला. त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मोठं वक्तव्य केलं. टिपू सुलतान चांगला होता की नाही हा नंतरचा प्रश्न आहे, मात्र त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे कदापि सहन करणार नाही अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं. तसंच या देशामध्ये राष्ट्रभक्त मुसलमान आहेत, आपल्याला त्यांच्याविषयी कुठलाही आक्षेप नाही, मात्र जे लोक देशाच्या विरोधकांना आणि आक्रमणकर्त्यांना हिरो मानतील त्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. देशामध्ये अनेक राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठला आक्षेपच नाहीये, बिलकुल नाहीये. हे लोक या देशाच्या विरोधातल्या लोकांना, या देशाच्या आक्रमणकार्यांना आपला हिरो मानतील, त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच, आम्ही सोडणार नाही. दरम्यान शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी करणं चुकीचं असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवरती टीका केली आहे. आपले प्रदेशाध्यक्ष हिंदूंची कत्तल करणाऱ्या, गायींची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानच्या बरोबर महाराजांची तुलना करतो. अरे त्यांचे गोडवे गाताना आणि टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी बंटी भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांची तुलना तुम्हाला मान्य आहे? मान्य नाही ना, बाईला पण मान्य नाही आहे आणि आपल्यालाही मान्य नाही की
टिपू सुलतानचे गोडवे गाणे, त्याचं उदात्तीकरण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची तुलना करणे हे पूर्णपणे दुर्दैवी आहे. मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेमध्ये पाहायला मिळाले. चौकशी होईपर्यंत मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते सतीश पाटलांनी केली आहे. मात्र या घटनेशी माझा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री झिरवाळांनी दिलं. यावरून सभागृहामध्ये विरोधकांनी झिरवाळांविरोधामध्ये घोषणाबाजी करत सभात्याग केला. मंत्रालयात धाड पडणं हे कधी आमच्या या ठिकाणी ऐकवण्यात नाही. एसीबीची धाड ही मंत्रालयात कधी झाली आम्ही ऐकलेलं नाही. मंत्र्याचा ओएसडी जर या ठिकाणी पैसे घेत असेल तर या केमिस्ट लोकांच्या वरचा अन्याय किंवा या राज्यामध्ये नेमकं काय चाललंय हे वास्तव या ठिकाणी समोर आहे. आमची मागणी एकच आहे की ही कारवाई हो, पण मंत्र्यांनी बाजूला जावं. मंत्री तिथं राहणार असतील, मंत्री त्या पदावर राहणार असतील तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी काय होणार आहे. मंत्र्यांनी देखील म्हणलेलं आहे की मी दोषी असेल तर बाजूला होईल. तर माझं म्हणणं आहे दोष सिद्ध होईपर्यंत बाजूला जावं. या घटनेच्या दिवशी मी शासकीय कामानिमित्त एक दिवस अगोदरच दिल्लीत त्या ठिकाणी गेलो होतो. या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही. आजपर्यंत कधी माझ्या राजकीय जीवनात अशा प्रवृत्तींना मी पाठीशी घातलेली नाही. भविष्यात सुद्धा कधी अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही. राज्यभरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढलेला असतानाच हा प्रश्न विधिमंडळात देखील चर्चेचा ठरलेला आहे. अहिल्यानगर, वसई विरार, सांगली, भिवंडी, रायगड, जालना आणि मुंबईमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या सर्वाधिक घटना पाहायला मिळाल्या. कुत्र्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावरती बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. तसंच भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्याचाही निर्णय कोर्टानं दिलेला आहे. या सर्व आदेशाचं पालन करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता थेट दिल्ली दरबारी जाणार आहे. रवींद्र वायकर यांनी पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि पवई परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडी विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिका आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून देखील प्रश्न न सुटल्यामुळे वायकर आता थेट लोकसभेमध्ये हा मुद्दा मांडणार आहेत. या संदर्भामध्ये त्यांनी दक्षिण विभागातील महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांची बैठक घेत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र तोडगा न निघाल्यास हा प्रश्न दिल्लीमध्ये मांडण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये जर तिथे गाड्यामध्ये उभ्या राहिल्या असतील, टपऱ्या असतील, आणखी काही गोष्टी असतील, शाळा आणि कॉलेजचा वेळ आपण थोडंसं 5-10 मिनिटं मागे पुढे करून ती ट्रॅफिक आपल्याला दूर करता येत असेल, उभे राहायच्या इथे होणाऱ्या जंक्शनला ट्रॅफिक अडथळे असतील ते काढले पाहिजे. आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडचा तर सर्रास हे आहे की NSCच्या इथे अनेक प्रदर्शनं होतात आणि त्याचा त्रास जोगेश्वरी आणि पवई वगैरे जाणाऱ्या लोकांना फार होतोय. आणि हा प्रश्न मी सरकार म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये मांडला होता, सरकार दरबारी मांडला होता, आता मी केंद्रामध्ये घेऊन जाणार आहे. मुंबई महापालिकेचं कामकाज हे पूर्ण मराठीतच हवं अशी मागणी भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रवीण छेडा यांनी महापालिका सभागृहामध्ये बोलताना केली. महापालिकेमध्ये अधिसूचना काढताना होत असलेल्या इंग्रजी भाषेच्या वापराला प्रवीण छेडा यांनी आक्षेप घेतला. मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंत्यांच्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये मराठी भाषा येणं आणि परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना मराठी भाषेची अट तपासण्यात येते, याकडे प्रवीण छेडा यांनी लक्ष वेधलं. पदोन्नतीसाठी अटी लावणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनानं कामकाजामध्ये देखील पूर्णपणे मराठीचा वापर करावा अशी सूचना केली. मराठी भाषा पात्रता पूर्ण न केलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती प्रकरण प्रलंबित ठेवण्यामध्ये आली आहेत. हा मुद्दा देखील त्यांनी मांडलेला आहे. आम्ही ते सांगतो की जेव्हा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे आम्ही जातो किंवा कुठला एखादं आम्ही पत्र मराठीमध्ये लिहून देतो तर त्याचं उत्तर आम्हाला अंग्रेजीमध्ये येतो. आणि जेवढे महानगरपालिकेचे सर्क्युलर निघतात ते सगळे अंग्रेजीमध्ये लिहितात. मग का मराठीचा आपण आग्रह करतो आम्ही, मग तरी तुम्ही उत्तर ते अंग्रेजीमध्ये जर मिळत असेल, सगळे सर्क्युलर अंग्रेजीमध्ये मिळत असेल तर माझी अशी महापौरांना विनंती होती की 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस आहे. त्या दिवसापासून कंपल्सरी करा की प्रत्येक जे काही अधिकारी आहेत त्यांनी जे काही सर्क्युलर निघत असेल महानगरपालिकेमध्ये ते मराठीमध्ये निघाले पाहिजे अशी मी मागणी करतो. बारामतीतील अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा CID कडून तपास सुरू आहे.
काल सीआयडीनं पत्रकार परिषद घेत तपासासंदर्भामध्ये माहिती दिली आहे. अजित पवारांच्या अपघाताची 3 बाजूनं चौकशी सुरू असून अपघात की घातपात याचाही तपास सुरू असल्याचं सीआयडीनं स्पष्ट केलंय. अपघाताचा तपास योग्य दिशेनं सुरू असून केंद्रीय तपास संस्थांकडून देखील सहकार्य मिळत असल्याचं सीआयडीनं स्पष्ट केलं. त्यामुळे अजित पवारांच्या अपघातासंदर्भामध्ये विविध शंका उपस्थित केल्या जात असतानाच सीआयडीनं तपासासंदर्भामध्ये ही माहिती दिली आहे. या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का, हा त्या तपासाचा एक उद्देश आहे. म्हणजे घातपात आहे का याचा तपास. त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, हा सुद्धा त्या तपासाचा एक भाग आहे. योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे. SP CID पुणे हे त्याचे आयो आहेत. SP CID नवी मुंबई आणि सर्व त्यांना लागणारे जे काही हेल्पिंग हँड्स आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते पुरवण्यात आलेले आहे आणि तपास अतिशय समाधानकारक योग्य त्या वेगाने योग्य त्या सुपरविजन खाली सध्या सुरू आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवारांनी पुण्याचं सीआयडी ऑफिस गाठलं. लोकांचं प्रेशर बघितल्यानंतर 27 दिवसांनंतर सीआयडीनं काल पत्रकार परिषद घेतली अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी आपला आक्षेप नोंदवला. तर अधिकाऱ्यांची माहिती घेतली ते चांगल्या प्रतिमेचं असल्याचं देखील रोहित पवार म्हणाले. अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी डीजीसीए आणि बीएसआर कंपनी विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी काल बारामती पोलीस स्थानक गाठलं. मात्र तक्रार दाखल करून घेणार पण गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा ठाम नकार दिल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय. पोलिसांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तरी पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत अशी वकिलांच्या सूत्रांची माहिती आहे. आणि सगळी इन्व्हेस्टिगेशन त्या ऍक्सिडेंट डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तिथं सुरू आहे. आता मग आमचं असं मत होतं की 24 तारखेला डीजीसीएचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये VSRला जबाबदार धरले. मग त्या रिपोर्टच्या अनुषंगाने तुम्ही आजपर्यंत जो दाद्याच्या बाबतीत एक सुद्धा FIR नाही झाला, तो आमचा FIR तुम्ही घ्या, पण कालही नाही घेतला, आजही नाही घेतला. आणि मग आम्ही पोलिसांशी बोलत असताना आम्हाला सांगण्यात आलं की CID तपास करते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तिथं FIR घेता येत नाही. आणि माझ्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते सगळे पुरावे या देशाचा एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी तिथं सगळे पुरावे दिलेले आहेत. आणि त्या बाबतीत CID काय करते हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पण दुसरी की याच्यात तो जबाबदार आहे, VSR जबाबदार आहे, DGCA सांगून सुद्धा FIR जो होत नाहीये तो FIR होत नसल्यामुळे आम्हाला शंका वाटते की हा घात आहे का, अशी शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. अधिकारी चांगले हे व्यक्तिगत लेवलला असू शकतात, त्यांचा पूर्वीचा अनुभव बघून त्या ठिकाणी असू शकतात, पण शेवटी या सर्व अधिकाऱ्यांना कोणाला तरी त्या ठिकाणी रिपोर्ट करावं लागतं. मी जे सातत्याने सांगतो, DGCAला कोणतरी वाचवते, VSRला कोणतरी वाचवते, फार मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती त्याच्या पाठीमागे आहेत. पुरावे अनेक दिलेत, मग ती मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती यांचं प्रेशर हे CIDवर पण आहे का? साधा आमचा FIR जर दर्ज करून घेतला जात नसेल तर हे कुठंही प्रेशरशिवाय होत नसतं. आणि या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक.